नमस्कार, मी लाघवी ओम सावंत. लोकशाही मराठी या विशेष मुलाखतीत आपलं मनापासून स्वागत करते. खरं तर आज मुलाखतीकरता सहभागी झालेली व्यक्ती, या व्यक्तीनं सुरुवात केली कामगार नेता म्हणून, आणि आज मात्र त्या व्यक्तीचा प्रवास कामगार नेता ते कामगारांकरता कायदे करणारी व्यक्ती, ही अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीचा शब्द दस्तूरखुद्द मुख्यमंत्री सुद्धा तोडू शकत नाही. अर्थात या विशेष मुलाखतीत आज आपल्यासोबत प्रमुख पाहुणे आहेत विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर. सर नमस्कार. लोकशाही मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत. एक कामगार नेता ते विधान परिषदेचे उपसभापती, कामगार चळवळ सुरू असताना कधी हा विचार केलेला का? नाही, मुळामध्ये कामगार क्षेत्रामध्ये पण मी पडलो तर ते स्वतःहून किंवा काय त्याच्यातलं मला न्याय नाही किंवा काहीतरी आता नाही. मला आठवते की मी परदेशात शिक्षणाला गेलो, तिकडे यशस्वी झालो नाही आणि अर्धी माझ्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री होती. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझे वडील एअर इंडियामध्ये कामाला असताना झाले. आल्यानंतर असं हतबळ होतं की काय करायचं, तर कोणीतरी सांगितलं की एक युनियनची चिठ्ठी घेऊन जा, तुला लगेच नोकरी मिळेल. आणि मी खटाव मिलमध्ये ती इंटरव्ह्यू साठी गेलो. मला सांगण्यात आलं, रे हे तर युनियनचं लेटर आहे, कल से काम पे आ जाओ. दुसऱ्या दिवशी कामावर गेलो. वाटलं का व इंजिनिअरिंगचं काहीतरी अर्धी डिग्री पूर्ण नाही झाली, डिप्लोमा होता, डिग्री पण नाही, काहीतरी इंजिनिअरिंगची नोकरी मिळेल म्हणून. त्यांनी सांगितलं हे कपडे काढा तुमचं आता, हे इनबिन काढून, आणि हे जे ब्ल्यू जॅकेट दिसते ना हे घाला आणि बदला. आणि मग तिकडे मी वेल्डरचा एक हेल्पर म्हणून मला जॉब मिळाला. मी 2 मिनिटं स्तब्ध झालो. मी रे हे काय, मला तर हे जॉब मिळालं. पण मग मला असं वाटलं की कशाला मी पळतो इकडे तिकडे, जर माझ्या आयुष्यात आणि नशिबात जर हेच असेल तर ह्याची सुरुवात करू. आणि एका वेल्डर म्हणून घेऊन असिस्टंट म्हणून मी खटाव मिलच्या ह्याला केलं. अर्थात नंतर मग कालांतरानंतर मी सुपरवायझर झालो, सर्व झाला, तो भाग वेगळा. आणि असंच करत असताना कामगार क्षेत्राशी संबंध आला. एका प्रकरणामध्ये BIFR मध्ये एक मॅटर हे होता, कोणीतरी कामगारांची बाजू इंग्लिशमध्ये मांडणारा कोण आहे. तर मला काहीतरी डिपार्टमेंटच्या लोकांनी सांगितलं, रे ते सांगितलं की हा खूप जास्त इंग्लिशमध्ये बडबड करत असतो, यालाच घ्या. मग माझ्याकडे ते आले, गेलं. मी त्यांचा म्हणजे तो वेगळा इतिहास आहे की ते एका 5 मिनिटात आपल्या अर्धा 1 तासाच्या शो मध्ये होणार नाही. पण सुरुवात तिकडनं केली, कामगार चळवळीला केली. 92-93ला अनेक अडचणी, अनेक खडदळ संघर्ष जीवनामध्ये झालं. मग पहिली संघटना आमची माझगाव डॉकमध्ये मी तिकडे कामगारांचं नेतृत्व केलं. महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनमध्ये मी तिकडे जनरल सेक्रेटरी म्हणून 96 साली झाली. आणि अशी हळूहळू करत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश प्रतिनिधी मी 95ला झालो, 96ला झालो होतो. तर ती कारकीर्द अशी 90, 92, 93, 94 करत असताना तो संघर्षाचा काळ गेला. ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी वेगळी झाली त्यावेळी पवार साहेबांवर राहायची भूमिका घेतली. आणि मला ज्यावेळी सीट देण्यात आली तर मुंबईत एकमेव आमदार म्हणून निवडून आलो. मी एकमेव आमदार होतो म्हणून पवार साहेबांनी आशीर्वाद दिला, हे दिलं. त्यावेळीचे सर्व नेते मंडळींनी दिले आणि मला म्हाडाचा चेअरमॅन केलं. मग एक वेळा संधी मिळाली तर परत मला मुंबईचा अध्यक्ष केलं संघटनात्मक, दुसरा एकमेव आमदार असल्यामुळे. मग परत मला रिपीट केलं म्हाडाचा म्हणून. तर अशी पदं मिळत गेली, पण पदाबरोबर जबाबदारी मिळत गेल्या. आधी जबाबदारी कमी जास्त का होईना यशस्वी रीतीने पार पाडण्याचं काम मी केलं. आणि नंतर 2000 साली मंत्रिपदाची 7 विभागाची शपथ घेण्याचा योग मला मिळाला. आणि त्या स्टंपमध्ये एकदा नाही 2दा मिळाला. आज मला असं वाटते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हा बहुमान मिळाला की जिकडे तुम्ही मी आपण एवढं एक उच्चस्तरीय सभागृहामध्ये अनेकांचा इतिहास आहे. मग ते गवई साहेबांपासून त्याच्यानंतर माणिकराव ठाकरे, वसंतराव डावकरे, कालपर्यंत निलमताई असतील. तर ह्याचा जो वारसा आहे त्याची गरिमा जी आहे ही सांभाळायची आणि ती अजून कशी उंचीवर घेऊन जायची ही जबाबदारी माझ्यासारख्या करायचं. तर राजकारण पण माझा पिंडा नव्हता, कामगार क्षेत्र पण नव्हता. मला त्याच विषयाकडे यायचंय. खरं तर 99 ते 2024 सचिन अहिर काय आहेत हे राजकारणी म्हणून तमाम महाराष्ट्राला माहिती आहे. अगदी गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून सुद्धा तुम्ही समर्थपणे जबाबदारी हाताळलेली आहे. BDDचा मुद्दा होता, वरळीतले अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. मला यावर चर्चा करायची आहे. पण 99च्या पूर्वी सचिन अहिर यांचं बालपण कुठे गेलं? मला थोडंसं एअर इंडिया मॉडर्न शाळेमध्ये मी शिकलो. आणि आता माझ्या सो आहे ती पण माझ्या वर्ग मैत्रीण होती असं मला हरकत नाही. तेव्हाच ओळख झाली? तेव्हा ओळख नव्हती. नंतर कालांतरानंतर आमची 2000 मी आमदार झाल्यानंतर 99-2000 साली झाली. आणि 2001 साली आम्ही लग्न करण्याचं काम केलं. मला मुलगी ऐश्वर्या आहे, किरण आहे आणि क्रिश आहे, तो असिस्टंट डायरेक्टर आहे. तर या सर्व गोष्टी झाल्या. पण आपण म्हटल्यावर एअर इंडिया मॉडर्न शाळेमध्ये होतो. मी शाय होतो स्टुडंट. म्हणजे मला तर असं वाटायचं की कधी कधी मलाही टप्पू मारायची लोक पाटणात.
म्हणजे बॅक बेंचेस जसं आपण म्हणतो तेव्हा तसं असं कधी वक्तृत्वात वगैरे भाग कधी नाही, वाटलेलं असं का नाही. की या सभागृहात येऊन लिडरशिपची आपल्याला क्वालिटी leadership- लिडरशिपची क्वालिटी होती असं मला अजून तरी तसं आठवत नाही, जाणवत नाही. आणि माझं काय आलं, खडं तर जीवन शाळेतलं गेलं, आई वडील त्यांनी बिचाऱ्यांनी खूप कष्ट केलेत आणि मॉडर्न शाळेमध्ये झालं तर इंग्लिशमध्ये चांगलं होतं. पण 10वीच्या नंतर लाईफमध्ये खूप चेंजेस झाले. म्हणजे 11वी मी MMK कॉलेजमध्ये केलं, 12वी मितीबाईस 1 वर्ष होतं आणि ग्रॅज्युएशन सिद्धार्थ कॉलेजमध्ये केलं. अच्छा. म्हणजे एका ठिकाणी जिकडे तुमची हाजरी लागायची, एका कॉलेजमध्ये जिकडे एक वलय होता म्हणजे वैभव होता आणि एक कॉलेज असा होता सिद्धार्थ की नाही आलं तरी चालेल, हाजरी लागून जायची. तर ते अप अँड डाऊन जीवनामध्ये बघितलं. एका चाळीमध्ये आम्ही राहिलो, मकबा चाळीमध्ये सारख्या भायखळ्या चाळीमध्ये परिस्थिती अनुसार. तर खूप कष्ट बघितलेत, अडचणी पण जीवनामध्ये आले. पण मला असं वाटतं मी एकच गोष्ट केली की फेस व्हॉट कम इन युअर लाईफ. म्हणजे हा एक कानमंत्र घेतला की आयुष्यात जे काय असेल, ऊन पाऊस वारं, आपण टिकून राहिलं पाहिजे, आपण त्याला सामोरे जायला पाहिजे. आणि त्याचा एक भाग म्हणून शाळेमध्ये मी असं म्हणणार नाही की मी खूप चांगला वक्ता होतो किंवा खूप मी शिक्षणामध्ये हुशार होतो, अशातला भाग पण नाही. पण मध्यमवर्गीय एक कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून माझ्याकडे आणि तिथूनच कुठेतरी असं मनात आलं का की कष्टप्रद लोकांसाठी किंवा कामगारांकरता आपण काहीतरी करावं? म्हणजे अजिबात नाही, कारण स्वतः तेव्हा तो पिंड संघर्ष पण केल्यामुळे? नव्हता. नाही, तेव्हा पिंड पण नव्हता. पण जसं जबाबदारी आली तर त्याच्याशी मी लगेच कनेक्ट होण्याचं काम करतो. आज समजा मी हा शर्ट घातलेला आहे, त्याची किंमत अशी असेल किंवा जॅकेट काय असेल, पण उद्या जर तो कष्ट करणारा माणूस जर असेल, तिकडे जर जमिनी बसला, तर मला जराही लाज वाटत नाही त्याच्यावर जाऊन बसायला, कारण ते तिकडनंच करून मी आलोय. मला आजही आठवते की मी आज वरळीला राहतो. एक बाईक असायची माझ्याकडे, 34,500 रुपयाला यामा RX 100 बाईक घेतली होती आणि आम्ही 7 रस्ता भायखळ्याला राहायचो. आम्ही बाईक घेऊन यायचो आणि उभं राहायचो आणि आम्हाला या आयुष्यात तरी आपल्याला इकडे राहू शकतो काय, खरं काय मी नशीबवान लोक आहे. तर ते कष्ट बघितले. म्हणून मी आजही जेव्हा माझ्या घरी असतो, माझ्या मुलांना सांगतो, बघतो की बघ तुझ्या वडील कुठेतरी इकडे उभा होता. असे असंख्य लोक आहेत. हे इथपर्यंत येण्यासाठी जे संघर्ष घ्यावा लागला, करावा लागला, पण त्याची जाणीव ठेवायला पाहिजे. आणि म्हणून मी ज्यावेळी पहिल्यांदा आमदार झालो मुंबईतला आणि मुंबईतली जी बदलती जी भौगोलिक परिस्थिती आहे, ती बदलत्या परिस्थितीमध्ये आपला सर्वसामान्य माणूस हा डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आणि म्हणून मी कॉमन मॅनचा पुतळा उभारण्याचं काम केलं. कारण आणि ती मला प्रेरणा देते की ठीक आहे, कोस्टल रोड होतो, आता होतोय, बिर्डी चाळी होत आहेत, मिललँडच्या याच्यामध्ये एवढे टॉवर जंगी झाले, सर्व झाले, हे झाले, पण त्यातून तो सर्वसामान्य माणूस राहिला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की माझ्या कारकिर्दीमध्ये गिरणी कामगारांना घरं, हो, हे अशक्य गोष्ट होती. कोण हसत होते. पण मी ज्यावेळी गृहनिर्माण मंत्री झालो तर मला गृहनिर्माण पद मिळालं. पण या त्याच्यात खूप लोकांसाठी काय? खाचखळगे सुद्धा होते. या लोकांसाठी काय? मी पहिल्यांदा ती योजना आणली आणि मी आभार मानीन पृथ्वीराज चव्हाणजी, त्यावेळी अशोक चव्हाणजी आणि सर्व सरकारमधले अजितदादा आणि या लोकांनी मला ताकद दिली आणि 1,40,000 लोकांचे फॉर्म भरून घेतले आणि 22,000 लोकांना मुंबईत घरं दिली. आणि तर आजही तुम्ही समजा पिरामल मिलला जाल किंवा कुठच्याही मिलला जाल, त्यांच्या टोळी जंगी इमारतीवर आपले पण टोळी जंगी गिरणी कामगारांची इमारती उभ्या आहेत. तर अनेक गोष्टी करायला संधी मिळाली. त्या सर्वसामान्याशी ती नाळ असल्यामुळे ती नेहमीच जुळत राहिली. आणि आताही समजा मी मंत्री असतो किंवा उपस्थित, तो क्षेत्रच सुटत नाही. लोक ते येत असतात, भेटत असतात, ह्याला फोन करा, आम्हाला हे नाही झालं, आमची ही अडचण आहे, ती अडचण आहे. आणि आता अपेक्षा लोकांच्या वाढलेल्या आहेत, जबाबदारी वाढलेली. आता तुम्ही अशा पदावर आहात, उपसभापती पदावर, ज्या ठिकाणी कायदे करणं एक अत्यंत महत्वाचं संविधानिक मी आता पद जे कायदा तुमच्याकडे- आता तयार करून आलो. अगदी एक माहितीसाठी सांगतो, म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही माझी पहिली इंटरव्ह्यू घेताय आणि तुमच्या माध्यमातून मी सांगतो की म्हाडाचा गृहनिर्माण धोरणाचा एक कायदा होता. मी सदस्य म्हणून बोलवतो. त्यावेळी मंत्री सांगत होते की नाही हे असं आहे, ते आहे, आपली माननीय उच्च न्यायालयाकडे, सर्वोच्च न्यायालयाकडे. मी त्यांना सांगितलं सर्वोच्च न्यायालयाची वेळ मिळेल तेव्हा मिळेल, ती तारीख मिळेल ते मिळेल. पण ज्या माननीय उच्च न्यायालयाने तुमच्या कायद्यामध्ये जी तरतूद होती, जी त्याची उणीव होती, ती भरून काढा ना, करा ना कायदा, काय प्रॉब्लेम आहे, आम्ही सर्व पक्षी म्हणून तुम्हाला मदत करू. आणि मला सांगण्याचा आनंद होतोय की त्यांनी माझं ऐकलं आणि आज कायदा मी जे सदस्य म्हणून मांडला होता, आज उपसभापती या नात्याने, सभापती या नात्याने आम्ही दोघांनी ते मंजूर करण्याचं काम केलं. तर म्हणजे सांगण्याचा हेतू आहे की या कायद्यात काय तरतुदी असेल, काय फायदा होणार आहे. या कायद्यामध्ये जेवढ्या मुंबई शहरातल्या मोडकळी झालेल्या इमारती आहेत, चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांना आहे, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या अमेंडमेंटमुळे जे म्हाडाला अधिकार नव्हते ते म्हाडाला आता अधिकार देण्यात आलेले आहेत. 79A, B, C हे 3 सेक्शन जे होते, जे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की म्हाडाला हे अधिकारच नाही, कॉम्पन ऑथॉरिटी म्हाडा जरी असली तरी देखील त्यांनी डेझिग्नेट केलं नाही. तर आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला डेझिग्नेशन करण्याचा कायदा केला. 79A, B, C, A मध्ये
पहिली नोटीस तो मालकाला देऊ शकतो, बी म्हणजे दुसरी नोटीस तो रहिवाशीला देऊ शकतो, सी नोटीस म्हणजे की तुम्ही दोघं पुढे येत नाही, आता आम्ही म्हाडा म्हणून तुमचं डेव्हलपमेंट करू. आणि दुसरी तरतूद केली आहे की रिकन्स्ट्रक्शन हा शब्द काढून रिडेव्हलपमेंट हा शब्द टाकला, म्हणजे पुनर्विकास, पुनर्वसन पासून पुनर्विकास, पुनर्बांधणीच्या नंतर पुनर्विकास हा शब्द ऍड केलेला आहे. तर मला असं वाटते 12,000 जुन्या चाळीत जे शहरामध्ये राहत आहेत आणि लाखो लोक जे भाडे करू त्याचा मोठा दिला. कारण मी असा युक्तिवाद केला की मुंबईमध्ये तुम्ही बाकीच्या योजना तुम्ही पुढे टाळू शकता, पण तुम्ही बघता व्हेनेझुएलाला एवढा मोठा धक्का लागला, अनेक तुम्ही जपानला बघता. मुंबई तशी परिस्थिती आज नाही, पण उद्या दुर्दैवाने काय जर झालं तर मुंबईतले ह्या चाळी हे पानासारखे पडतील. बरोबर. कारण ह्याचा स्ट्रक्चर एवढी 100 100 वर्ष जुनी इमारती आहेत आणि आपण खासगी लोकांवरती अवलंबून राहून त्यांना बांधण्यास परवानगी त्या काळामध्ये दिली होती. तर ह्या सर्व अडचणी तर तो कायदा, तर सांगण्याचा हेतू असा आहे की या पदाचा फायदा हे असं होऊ शकतो की आम्ही आग्रह धरलं सरकारला की नाही तुम्हाला हे कायदा आणला पाहिजे, त्यांनी गोष्ट मान्य केली आणि उपसभापती पद मिळाल्यानंतर मला असं वाटते मी म्हणजे मला आनंद आहे, अभिमान आहे की शासनामध्ये पण आपण राहून शासनाची जर काही गोष्टी पटत नसेल तर लोकांच्या हितासाठी पटून ते कायद्यामध्ये रूपांतर आपण करू शकतो, एवढी किमया आणि दर्जा या पदाचा आहे. अगदी मुद्दा तोच आहे की तो या अधिवेशनात सुद्धा चर्चेला आला. एक तर सदस्य म्हणून तुम्ही जसं म्हणताय, मी एक सदस्य म्हणून मांडलेला मुद्दा उपसभापती असताना कायदा करावा लागला. आता मात्र असं झालंय की आपण खूप आधी असे अनेक मुद्दे सभागृहात अनेक लोकप्रतिनिधींनी उपस्थित केले, पण समाव अनेक कारणं असतील, कधी अधिकारी उपस्थित नसतात, कधी वेळेवर उत्तरं मिळत नाहीत आणि ते प्रश्न सोडवले जात नाहीत. बरोबर. नाही, तुम्ही जे म्हटलं ही गोष्ट खरी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी आणि उपसभापतीने आढावा घेतला, 2004-5 साली दिलेलं आश्वासन अजून त्याची पूर्तता झाली. म्हणजे तो सदस्य बाहेर पण गेला, रिटायर पण झाला, त्याने आशाही सोडून दिली. आम्ही आता एक डॅशबोर्ड चालू केलेला आहे आणि त्या डॅशबोर्डवरती सभापती महोदयाने ती सुरुवात केली आणि त्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला 1 क्लिक वरती दिसेल की काय पेंडन्सी आहे, काय डिपार्टमेंटची आहे आणि त्या ह्याचा तुम्ही आढावा घेऊ शकता. आणि मग 2005 तर का नाही केलं, मग त्यावेळीचा अधिकारी कोण होता, मग आता ही जबाबदारी तुमची आहे आणि त्याला डेडलाईन देण्याचं काम केलेलं आहे. तर कालच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तो डॅशबोर्डचा ओपनिंग झालेला आहे. मला असं वाटतं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की शेवटी ज्यावेळी लोकप्रतिनिधी बोलतो आणि सरकार म्हणून तुम्ही त्याला मान्यता देता, त्याचा दर्जा जर आम्ही इकडे ठेवला नाही तर लोक इकडे येऊन कशाला बोलतील. अच्छा, इकडे लोक का बोलतात, कारण त्यांच्या मागे असलेला जो मतदार, त्यांच्या मागे असलेला जो समाजाचा घटक आहे तो मागे लागलाय ना त्यांच्या. बरोबर. तर असं नाही की नाहीये. तर सांगण्याचा हेतू असा आहे की तो दर्जा जर टिकवायचा असेल तर आपल्याला निश्चितपणे ती गरिमा जर टिकवायची असेल तर त्यांनी जे फ्लोअर ऑफ द हाऊस वरती ज्या काही गोष्टी घटनात्मक अधिकारांनी ती मला जे मिळालेलं आहे त्याचा वापर करणं सभापती आणि उपसभापती नात्याने आमची जबाबदारी आणि तिली सुरुवात आम्ही केली. अगदी तुमच्या आयुष्यामध्ये एक अविभाज्य भाग राहिलेला आहे, तो म्हणजे कामगार चळवळीचा. आज महाराष्ट्राला अनेक असे नेते लाभले की ज्यांचं कामगार चळवळ हा एक सगळ्यात मोठं बॅकग्राऊंड राहिलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आता मात्र कामगार चळवळ ही लोप होत चाललेली आहे. सगळ्या कामगारांना संघटित करण्याच्या दृष्टीनं काय पावलं टाकली? ही तर गोष्ट खरी आहे तुमची, पण त्यामध्ये काय आलेलं आहे म्हणजे आम्ही सर्व पुढारी त्याला आम्ही जबाबदार आहोत का, कारण तो विश्वासार्थी लोकांचा राहिला नाहीये. आणि दुसरं काय आलेलं आहे की नवीन धोरण, नवीन कायद्यामध्ये एवढी जी बदल झालेली आहे त्यामध्ये जो असंघटित क्षेत्रातला कामगार आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि दुसरी अडचण मोठी अशी होते की स्टेबिलिटी नाही राहिलेली. पहिला एक कामगार 20 वर्ष एका ठिकाणी काम करायला तयार होता, आता त्याला चांगलं पॅकेज मिळाला किंवा त्याला चांगली नोकरी मिळाली तर तो थांबायला तयार नाही. तर म्हणून डिसेंट्रलाइज खूप मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे, असंघटित खूप वाढलेलं आहे, त्यांना संघटित करायचं काम चाललेलं आहे. अगदी मला मान्य आहे, तुम्हाला वर उत्तर आहे, लवकर निघायचं. अगदी शेवटचंच काही 1-2 सवाल आहेत माझे या संदर्भात. आता मात्र उपसभापती पदावर बसल्यावर मुंबईकरता, महाराष्ट्राकरता सचिन अहिर यांनी स्वतःची एक बकेट लिस्ट तयार केलेली असेल. ही लिस्ट नेमकी काय? खूप काही गोष्टी आहेत, पण मला असं वाटतं ते आता बोलणं उचित यासाठी होणार नाही की ते नियमामध्ये आहे की नाही, निकषमध्ये बसतात की नाही, त्याच्यामध्ये त्याचे परिणाम चांगले वाईट काय होऊ शकतात का. तर म्हणून मला असं वाटतं की पहिला ह्या सर्व नियम अटी मला तर ऑलरेडी माहित आहेत. तर मी 20 वर्ष या सभागृहामध्ये, खालच्या सभागृहामध्ये 30 वर्ष, 15 वर्षांनी वरच्या सभागृहामध्ये मी पक्षाचा प्रतोद पण राहिलेला, म्हणून विधिमंडळातील काय जे कामकाज आहे ते फार जवळून पाहायची संधी मला मिळाली. उत्कृष्ट वक्ता म्हणून मला राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या हस्ते पण पुरस्कार मिळालेला आहे. तर या सर्वांचा जो दांडगा अनुभव आहे
तो घेऊन सभागृहाची गरिमा आणि वेगवेगळ्या ज्या समिती आहेत त्याला रिवाईव्ह करून लोकभिमुक्त कसं करता खरंय. येईल. म्हणजे विधानसभेला यायचं असेल तर त्याला आज अधिवेशनाच्या पिरियडमध्ये पास घेऊन यावा लागतो, पण विधानसभाचा कार्यकाळ जो आहे हा फक्त अधिवेशनापुरताच आहे, पण त्याच्यानंतर इकडे काहीच न्याय मिळत नाही. बरोबर. ही जी भावना जी लोकांच्या मनामध्ये ती मला वाटते दूर करण्याची प्रायोरिटी माझी राहणार. एक सरकारही तुम्ही वाचवलेले आहेत आणि एक सरकार वाचवण्यात विलासरावांच्या सरकाराविषयी त्या आठवणी आहेत. दुसरे माझे मेंबर बाजूला बसले अगदी मला तोच उल्लेख करायचा होता की जितेंद्र आव्हाडजी. तेव्हा तुमची भूमिका खूप महत्वाची होती. त्यावेळी कसं होतं पक्षाचा एक बघा आम्ही कसं आहे विलासरावांचं सरकार जाणारच होतं आणि त्यात आम्ही जरी देखील ती त्या एका इन्सिडेंट पुरता मर्यादित राहू, पण त्याला खूप काही गोष्टी सर्कमटेन्सेस त्याच्यामध्ये. पण एक गोष्ट नक्की आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे दिलेली जबाबदारी चोख पार पाडायची. मी आजही मला ज्यावेळी पक्षाने पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख केला, 21 विधानसभा आहे, 2च विधानसभा आम्हाला लढायला दिली. त्या दोन्ही विधानसभा एक शहरात होती एक ग्रामीणमध्ये. त्या ग्रामीणमध्ये बाबाजी काळे सारख्या एका चांगल्या जिल्हा परिषद सदस्याला न्याय दिला, आम्ही ताकद दिली आणि 52,000च्या सर्वात हायेस्ट लीडनी ते निवडून आले. बरोबर. स्वर्गीय अजितदादा दुर्दैवाने दुःखद निधन झालं. पूर्ण लाट होती तिकडे. असं असताना पण 6 जिल्हा परिषद, 11 पंचायत समिती आणि सभापती आज आमच्या त्या जिल्ह्यामध्ये. मुंबईमध्ये संजय पाटलांच्या रूपाने खासदार आम्ही त्याला ताकद दिली, अरविंद सावंतना ताकद दिली, अनिल देसाईंना ताकद दिली, अमोल कोल्हेंच्या प्रचाराला मी राहिलो, सुप्रियाताईंना ज्यावेळी एवढा संघर्ष होता पक्ष म्हणून मी त्यांची ढाल म्हणून पवार साहेबांबरोबर देखील ती लढाई लढण्याचं काम केलं. तर हेतू सांगण्यात येतोय की जी जबाबदारी दिली ती चोख पार पाडणं ही आमच्यातली जिद्द आहे, काम करायची जिद्द आहे. आणि मला वाटतं ती जबाबदारी जसं आज उपसभापती पदाची दिलेली आहे, मला वाटते सर्वसामान्य लोकांना, उपेक्षित, तळागाळातला मध्यमवर्गीय, कामगार आणि ज्या जो घटक आहे ज्याला असं वाटते की बाबा आमच्यावरती अन्याय होतोय, आम्हाला न्याय कोणीच मिळत नाही, अशा लोकांना न्याय देण्याची भूमिका माझी पुढच्या काळामध्ये राहणार आहे. तुम्ही आता तुमच्या अनेक सहकाऱ्यांचा उल्लेख केलात की जे तुमच्या बरोबर होते, त्यांना जिंकवण्याकरता अगदी ढाल बनून तुम्ही उभे राहिलात. आज तेच जेव्हा पक्षांतर केल्यावर, उपसभापती झाल्यावर जेव्हा टीका करतात, तेव्हा आपण एक राजकारणी म्हणून बाजूला ठेवूया. एक शांत संध्याकाळी बसल्यावर सचिन भाऊ काय विचार करतात या मी सगळ्याचा? फार त्याचा यासाठी विचार करत नाही, कारण कसं आहे, हे इनमॅच्युअर्ड लोक आहेत जर अशी काही भूमिका कोण मांडत असेल. कसं आहे, मला एक समजत नाही की आम्ही ज्यावेळी दुसऱ्या पक्षातून आलो तेव्हा तुम्ही स्वागत केलं आमचं, तेव्हा अरे वा वा किती चांगलं काम करतोय. आम्ही जर निर्णय घ्यायचा असता तर मी 2024ला निर्णय घेऊ शकलो असतो. 2019ला मी जर भूमिका घेतली नसती तर कदाचित आदित्यजी या मतदारसंघात लढले नसते, त्यांनी मतदारसंघ दुसरा चेंज केला असता. कारण मी पण एक विरोधक म्हणून त्यांना होतच होतो ना. 24ला पण मी निर्णय घेऊ शकलो असतो, महानगरपालिकेमध्ये घेऊ शकलो असतो, पण आम्ही घेतली नाही ना. आता निवडणुकीला 3-4 वर्ष बाकी आहे. आम्ही दिलेली जबाबदारी पार पाडली. आता आम्ही आल्यानंतर चांगले आहोत, गेलो तर आम्ही नालायक, हे कसं काय तुमचं. तर मी फार त्यांचा विचार यासाठी करत नाही, कारण त्यांनाही शेवटी बोलावं लागतो, त्यांनाही मत मांडावं लागतो, हे करावं लागतो. पण मला एक गोष्टीचा समाधान नक्की आहे की मला मांडणारा जो वर्ग आहे त्याला तो निर्णय पटलेला आहे. अर्थात हा निर्णय काय इझी नव्हता. 1-2 दिवस मी झोपलो नव्हतो, मी स्ट्रेसमध्ये होतो, कारण आपली शेवटी एक इमेज आहे आणि आम्ही सेल्फ मेड आहोत. मी नेहमीच म्हणतो की बाबा माझ्या मागे मानसिक होता की भावनिक होता? भावनात्मक आणि मानसिक पण होतं, म्हणजे वेदनादायक पण होतं. कारण कसं आहे, शेवटी कालपर्यंत आपण एकत्र काम करतोय, आज आपल्याला ही भूमिका घ्यावी लागते. हा एक वेदनादायक आहे. काय करायचं काय नाही करायचं मनस्थिती नाही. पण अशा वेळी पण ज्यावेळी असं वाटतं की अरे तुम्ही तुमच्यापुरतं आता वीरता करत, पण तुमच्या एका निर्णयामुळे तुमच्यावरती हजारो आणि लाखो लोक, आज 1 लाख गिरणी कामगारांना मुंबईत घरं द्यायची. मला सांगा कुठनं देणार? आम्ही फक्तच मोर्चे काढायचे, फक्तच आंदोलन करायचे. बीएसटीचा संप झाला, आजही त्यांना पगारवाढ मिळत नाही, काय करायचं? मग असा विश्वास येतो की हे जे वर्ग आहे, मोठमोठे सामाजिक वर्ग आहेत, हे जे आपल्या एका निर्णयामुळे जर त्यांना सुखद आनंद होत असेल तर आपल्याला तो निर्णय घ्यावा लागेल. आणि मग मी तो निर्णय घेण्याचं काम केलं. आणि बघा, मी इतरांसारखं रडलो नाही, निधी मिळत नाही, आम्हाला कोण वेळ देत नाही, उद्धवजी भेटत नाही, आदित्यजी आमचा SMS बघत नाही, असं काहीच नाही. कारण माझ्या बाबतीत तसं नव्हताच. तुम्हाला एक्सेसिबल सगळेच होते. स्वाभाविक होतं, कारण आम्ही काम करणारे लोक आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखालीच करायचो. म्हणजे मला आजही आठवतं की जिल्ह्यामध्ये ज्यावेळी पुणे जिल्ह्याचं ज्यावेळी व्हायचं तर मी लोक म्हणत नाही असं नाही, असं व्हायला पाहिजे, असं व्हायला नाही. मला मग त्यांना सांगितलं थांबा, ह्याचा मालक मातोश्रीला बसलेले आहेत, आपण जी बस चालवतोय बसचा ड्रायव्हर मी आहे, मी कंडक्टर आहे, तुम्ही ड्रायव्हर आहात, पण आदेश त्यांचा असलं पाहिजे, कुठेच घेऊन जायची बस ते तुम्ही मी नाही ठरवू शकत. प्रामाणिक काम केलं म्हणून आज तेही मान्य करतील. अगदी
परवाच तुम्ही शरद पवार यांची पण हा भेट बघा ना घेतली. किती अगदी. मॅच्युरिटी आहे. नाही म्हणजे म्हणजे भेट घेतली म्हणण्यापेक्षा त्यांचा हेच मला स्वतःहून महाराष्ट्राचं फोन आला. राजकारण होतं. नाही, त्यांचा स्वतःहून मला फोन आला की सचिन उपसभापती म्हणून तुझी मी म्हणजे शुभेच्छा देतो म्हणून. तर आणि क्या ते बात आहे. अजून काय बोलवते मला, साहेब मला द्यायचं तुम्हाला भेटायला, तर मी येतो आणि मी गेलो. आणि तुम्ही बघा आज एकनाथ शिंदे सारखा म्हणजे 24 तास काम करणारा म्हणजे ते 3 महिन्यांनी आजारी पडतात. काय रिझन आहे? एक्सर्शन एवढं आहे. त्यानंतर श्रीकांत शिंदेना मी बघतोय की दिवस रात्र करून आज इकडे आज तिकडे तिकडे. म्हणजे ही जी काम करणारी जी लोक आहेत ह्यांना आमच्यासारख्यांची पण गरज आहे ना की काम करणारा एक हँड मिळालं पाहिजे, केलं पाहिजे. तर मला असं पवारांच्या वाटतंय. भेटीत काय घडलं? नाही, साहेबांना मी शुभेच्छा दिल्या एक आहेत. बाकी मी ते एवढे ज्येष्ठ आहेत की मी काय राजकारणाच्या बाबतीत बोलला नाही. त्यांनी एक दोन गोष्टी खासगीत विचारल्या, त्याची जास्त चर्चा इकडे करता येत नाही, पण आशीर्वाद दिला हेही महत्वाचं आहे. महाराष्ट्राचं राजकारण आपण पाहत आलोय. अगदी शेवटच्या 2 प्रश्नांकडे वळूया. महाराष्ट्राचं राजकारण जसं तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरे असू दे किंवा आदित्य ठाकरे असू दे यांच्यावर मी कधीच वैयक्तिक टीका केली नाही, करणारही नाही. तुम्ही हे स्पष्ट तीच तर सुद्धा केलं. गरिमा आहे ना. आणि शरद पवार यांची देखील तुम्ही भेट घेतली. आजवर महाराष्ट्रानं सचिन भाऊ हेच राजकारण महाराष्ट्र पाहत आलाय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कधी वैयक्तिक आकस महाराष्ट्रानं किंवा महाराष्ट्रातल्या माणसानं पाहिला नव्हता. येताच येत नाही ना. पण आता जे काही राजकारण सुरू आहे तुम्हाला काय वाटतं? सामान्य वेदना माणूस होते. नाही, सामान्य माणसाला कन्फ्यूज झालाय तो. नाही, सामान्य माणसाला तर स्वाभाविकच आहे, पण आता सामान्य माणसाने पण ग्राह्य धरून ठेवलेलं, कारण निवडणुका आल्या तरी देखील तो आपल्या आपल्या परीने निर्णय घेतो. अगदी. समजा त्यांना कदाचित माझ्याबद्दलचा निर्णय पटला नसेल, तुमच्याबद्दलचा पटला नसेल किंवा हे गेलं, म्हणून मी नेहमी सांगताना की लोकांच्या मनामध्ये काही 40 आमदारांनी चुकीचं कॅम्प केलं, पण ते 40 आमदार निवडून आले, अजून 60 आले. तर लोकशाहीमध्ये निवडणूक हाच क्रायटेरिया आहे ना. पण एक गोष्ट नक्की वेदना होते की आम्ही विलासरावजींच्या हाताखाली काम केलेलं आहे, गोपीनाथ मुंडेजींना बघितलेलं आहे, अगदी. नितीन गडकरींना केलेलं आहे, विनोद तावडे विरोधी पक्षनेत्यांनी त्यांना फेस करण्याचं काम आम्ही केलेलं आहे, दिवाकर रावतेजी असतील, तुमचं सुभाष देसाईजी असतील, अनेकांची नावं, पांडुरंग फुटकरजी असतील. एवढे स्टॉलवर्ड्स बरोबर आम्ही ज्यावेळी काम केलं, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, नारायण राणेजी असतील, अशोक चव्हाणजी असतील, सुशील कुमार शिंदेजी असतील, ही लेगेसी आम्ही पाहिली आहे ना. खरंय. आणि आता येऊन अर्थात देवेंद्र फडणवीसांनी ती इमेज मेंटेन केलेली आहे, काम करणारा कष्ट एकनाथ शिंदेनी केली आहे, पण जे लोकप्रतिनिधीचा जो दर्जा आहे तो त्याची जो दर्जा आहे तो कसं टिकून ठेवायचं ही कसोटी आहे, हे आपण नकारू शकणार नाही. आणि म्हणून आम्ही लोकांना सांगत असतो की तुम्ही डेकोरम मेंटेन करा, वायात वागू नका, किंवा बघणाऱ्याची आपल्या बाबतीतली भूमिका एकदम वेगळी होते. त्या सर्व गोष्टी आहेत, पण वाटते ते त्यामध्ये पण सुधारणा होईल. पण कटुता जी तीव्र आहे ती दूर करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता करेल. म्हणून मला वाटते कदाचित काही वेळी लोकांना माझी भूमिका असं वाटेल, अरे काल तर असे बोलले असे बोलले, पण मला वाटते महाराष्ट्राचं राजकारण आता एवढं गडू होत चाललेलं आहे, त्याला कोणीतरी तर सुधारणा करायला पाहिजे. निश्चित. आणि मी या पदावर राहून तेवढ्या छोट्याशा गोष्टी मी करू शकतो, मला ते सर्वच घेऊ शकतो. आता तुम्ही लोकप्रतिनिधींच्या वागण्याबद्दल बोललात. लोकप्रतिनिधींचं वागणं सभागृहात शिस्तबद्ध असतं, कारण कायद्यात तत्व आहेत, पाळावी लागतात. पण सभागृहाच्या बाहेर मात्र बऱ्याचदा लोकप्रतिनिधी संयम सोडताना दिसतात. त्या दृष्टीनं काही तुम्ही कायदा करणार आहात? नाही, कायदा तर ऑलरेडी आहे ते आहेत, पण शेवटी कसं आहे, हे व्यक्तीवरती अवलंबून असतो, तो कसा वागतो काय वागतो, कारण शेवटी समाज पण त्यांना बघताना काय फार आनंदाने बघतो अशातला भाग नाहीये. पण एक गोष्ट मी बघतोय की आता आम्ही सभागृहामध्ये जरी किती भांडलो, पण लॉबीमध्ये परिषदमध्ये जरी बघतो एकोपा आहे. अगदी. आणि तुम्ही बघा, आणि ती जबाबदारी आमची आहे, सभापती आणि उपसभापती म्हणून. तुम्ही बघितलं असेल की प्रचंड भांडण असताना तुम्हाला सभागृहामध्ये दिसतो, आम्ही सभागृह तहकूब करतो आणि 15 मिनिटांनंतर सर्व नॉर्मल असतो. तुम्हाला वाटतं अरे काय, तर समोरासमोर भांडत होते आणि आता शांत झाले. पण आमची भूमिका असते, आम्ही दोघं प्रमुखांना बोलवतो, चहा देतो, बसतो, दोघांमध्ये तो समेट घडवतो. ठीक आहे, आपल्या भूमिका आपापल्या जागेवरती आहे, पण त्या टोकाची भूमिका न घेता आणि मग आपण सभागृहामध्ये येतो. मला वाटतं हीच तर लोकशाही आहे. खरंय. उल्लेख तुम्ही केला लोकशाही नाव आलंय. अगदी लोकशाहीचं नाव आलंय. वरळीचा उल्लेख केला. त्यावेळी जर मी भूमिका ताठर घेतली असती तर कदाचित आदित्य ठाकरेंना माघारी जाण्याची वेळ आली असती. येणाऱ्या काळात सचिन अहिर वरळीतून पुन्हा एकदा दिसणार. वरळीतला आमदार हा आमच्या पक्षाचा, शिवसेनाचा कसं निवडून येईल ह्याच्यावरती आहेत. उद्या पक्षाने मला जबाबदारी द्यायची आहे, उमेदवार दुसऱ्याला द्यायची आहे, तिसऱ्याला द्यायची आहे. पण मी परत एकदा सांगतो, मी संकुचित वरळीपुरता मर्यादित राजकारण करण्यासाठी हा निर्णय घेतलेला नाही. मी राज्याचं राजकारण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि राज्याचा निर्णय घेत असताना जर एकनाथ शिंदे साहेबांसारख्या माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला जर हा बहुमान दिलेला आहे, तर मला राज्यव्यापी प्रश्न सोडवायचे आणि राज्यामध्ये वरळी येतेच.
वरळीची जागा शिवसेनेला मिळणार यासाठी सचिन भाऊ ते आग्रही मिळणारच आहे. असतील. ती आमची ती मिळणार म्हणजे आमचीच जागा आहे ना ती. मागच्या वेळी तुम्ही बघा मिलिंद देवरा जे त्या भागात राहत नाही ते लोकसभेचे होते, एवढी चांगली लढत दिली आणि अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला आणि ते नेहमीच माझ्यावर अवलंबून राहायचे. आज माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्यावर आल्यानंतर तर ऑब्व्हियसली पक्षाची ताकद वाढेल ना, समाज आणि बाकीचे घटक पण बघणार. अगदी 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 शेवटचा सवाल. आज या क्षणी उपसभापतीपदी विराजमान झाल्यावर जर तुमच्या फोनवर बाळासाहेब ठाकरेंचा फोन आला, उद्धव साहेबांचा काय बा बाळासाहेब ठाकरेंचा माझी जर बाळासाहेब. फोन आला तर सचिन भाऊ बाळासाहेबांची ती 2 वाक्य काय बोलतील? एक तर नक्कीच आहे की घाबरू नकोस, संघर्ष कर, चिडू नकोस, पूर्ण ताकदीने लढ. हे जे त्यांचं जे नेहमी भाषणामध्ये जे उल्लेख करायचे, तुम्ही बाळासाहेबांशी काय बाळासाहेबांशी बोलता? मी 1-2 वेळा माझा संबंध आला, म्हणजे फार माझा संबंध आला अशातला भाग नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की ज्यावेळी आम्ही सत्तेतले आमदार असायचो असा एकही दिवस नव्हता की दसऱ्याचा आम्ही मेळावा बघितलेला नाहीये. तर ती प्रेरणा देणारची आहे. आम्हाला माहित आहे की आम्हाला टीका करणार आहेत, आम्हाला माहित आहे की आमच्यावर आरोप होणार आहे, पण तरी ते आरोप आणि टीका सहन करून आम्ही भूमिका कधी शेवटी त्यांच्या विरुद्ध कधी मांडायचो नाही. म्हणजे मांडलं तरी देखील ते विषयावरती असायचो, कधी व्यक्ती म्हणून नाही. तर बाळासाहेब सारखे हे जो आदर्श राहिलेले आहेत या राज्याला आणि देशाला खूप मोठ्या प्रमाणावरती ती त्यांची विचाराची जी संस्कृती आणि मला असं वाटते त्यांचा फोन आला तर मी नतमस्तक होईन. मी त्यांना सांगेन की तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि तुमचा जो विचार जो आहे तो पुढे नेण्याचं काम या पदावर मी कसं करीन. आणि जसं 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही जी भूमिका त्यांची होती त्यात माझ्यासारख्या या पदावरती 100% समाजकारणची भूमिका मी मांडली. खूप खूप धन्यवाद धन्यवाद. आपले सचिनजी. आभार. वेळात वेळ काढून आम्हाला खरं आणि तर आपण इकडे आलात इतका त्याबद्दल वेळ दिला thank you. त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि पुढच्या वाटचाली करता सुद्धा धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कामगार नेते म्हणून सुरू झालेला हा प्रवास विधान परिषदेच्या उपसभापतीपदी विराजमान होऊन केवळ थांबत नाही तर त्याला एक स्वल्पविराम लागतो. तो पुढे जाऊन मोठं विजन पाहून केवळ एका शहराचं राजकारण न करता ते महाराष्ट्राचं राजकारण कसं होईल आणि राजकारणापेक्षा 80% आणि 40% समीकरण पाहण्यापेक्षा 100% समाजकारणात उतरून त्या कष्टकरी जनतेला आपण न्याय कसा देऊ हेच उद्दिष्ट घेऊन आज उपसभापती म्हणून सचिन अहिर हे विराजमान झालेले आहेत आणि तेच विजन घेऊन महाराष्ट्रासमोर येणार आहेत. याच नोटवर आपण इथंच थांबतोय. अपडेट होण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.